नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती. आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संचामध्ये सादर करणार आहोत, जे की वारंवार परीक्षेला रिपीट झालेले प्रश्न आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, भारतीय बॉक्सर मनदीप झांगरा याने कोणत्या देशातील बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद पटकावलेले आहे? भारतीय बॉक्सर मनदीप झांगरा याने कोणत्या देशातील बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद पटकावलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अमेरिका, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भारत स्त्री महामंडळ, ही स्त्रियांनी स्त्रियांसाठी उभारलेली पहिली संघटना होती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मालदीव बेट खालपैकी कोणत्या बेटाच्या दक्षिणेस वसलेली आहेत? मालदीव बेट खालपैकी कोणत्या बेटाच्या दक्षिणेस वसलेली आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लक्षद्वीप, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणता महासागर एस आकाराचा आहे? कोणता महासागर एस आकाराचा आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अटलांटिक महासागर हा एस आकाराचा आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधलेला गेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाजीराव पेशवे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा 2016 मध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत 2016 मध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दीपा मलिक, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? खालपैकी सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुरु, हा काय आहे सर्वात मोठा ग्रह आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्मणी प्रयोग होईल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा कोणता आहे? आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चेनानी नाशरी, हे काय आहे आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा आहे. नेक्स्ट, पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे? पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, हे पेंच राष्ट्रीय उद्यानास नाव देण्यात आलेले आहे. नेक्स्ट, नोटाबंदीची घोषणा कधी करण्यात आली? नोटाबंदीची घोषणा कधी करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा करण्यात आलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोकण रेल्वे खालपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? कोकण रेल्वे खालपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1998 रोजी कोकण रेल्वेची सुरुवात झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हरवलेल्या बालकाचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येत आहे? हरवलेल्या बालकाचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑपरेशन मुस्कान, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महात्मा गांधी यांनी चंपारण येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केलेले आहे? महात्मा गांधी यांनी चंपारण येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1917 रोजी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महाराष्ट्र, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 22 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय जल दिन साजरा केला जातो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणत्या कणाचे वस्तुमान सारखेच असते? खालपैकी कोणत्या कणाचे वस्तुमान सारखेच असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यूट्रॉन व प्रोटॉन यांचे कणांचे वस्तुमान सारखेच असते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अयोध्या या ठिकाणी श्रीराम मंदिर बनविण्यात आले. अयोध्या हे शहर कोणत्या राज्यात आहे? अयोध्या या ठिकाणी राम मंदिर बनविण्यात आले. अयोध्या हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उत्तर प्रदेश. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तेजोनिधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तेजोनिधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विसर्ग संधी होईल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रामकृष्ण नायक यांचे नुकते निधन झाले आहे. ते कोणत्या चळवळीशी संबंधित होते? रामकृष्ण नायक यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या चळवळीशी संबंधित होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाट्य. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मध्य हिमालयाचा भाग खालीलपैकी कोणत्या देशात आहे? मध्य हिमालयाचा भाग खालीलपैकी कोणत्या देशात आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नेपाळ. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थान राज्यामध्ये अभ्रकाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रंगांचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगांचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शंकू पेशी हे उपयुक्त ठरतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रात सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पालघर. हे काय आहे? सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये आढळतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये कांगारू हा प्राणी आढळतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, काँग्रेस पक्षाच्या 1942च्या डॅडस येथील बैठकीत महात्मा गांधींनी यांनी भारत छोडोचा ठराव मांडलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या 1942च्या डॅडस येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वर्धा या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅडस हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. डॅडस हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिराकुंड हे भारतातील सर्वात लांब धरण आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बोर अभयारण्य डॅडस जिल्ह्यात आहे. बोर अभयारण्य डॅडस या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वर्धा या ठिकाणी बोर अभयारण्य आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भंडारा या ठिकाणी सानगडी किल्ला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बुद्ध यांची शिकवण आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कूकची समुद्रधुनी कोणत्या खंडात आहे? कूकची समुद्रधुनी कोणत्या खंडात आहे?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नांदेड या ठिकाणी आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र कोणत्या शहरात सुरू झालेले आहे? देशातील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र कोणत्या शहरात सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे म्हैसूर या ठिकाणी, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, युरिया खतामध्ये नेत्राचे प्रमाण किती असते? युरिया खतामध्ये नेत्राचे प्रमाण किती टक्के असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 46% असते, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे संपत्तीचा मूलभूत हक्क नाही, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भावार्थ रामायण हा ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? भावार्थ रामायण हा ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे एकनाथ यांनी केलेली आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आरोग्य रक्षा ही आरोग्य विमा योजना प्रथम कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे? आरोग्य रक्षा आरोग्य विमा योजना प्रथम कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आंध्र प्रदेश या ठिकाणी सुरू झालेली आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.